नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुमच्यासाठी सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आज आहे 14 ऑगस्ट आणि आज आहे श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार। यंदा 13 ऑगस्ट पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रावणातला पहिला शुक्रवार म्हणजे आजचा दिवस ज्योतिपूजनासाठी खूप खास मानला जातो। बघा, श्रावण महिना म्हटलं की व्रत वैकल्याचा महिना, भगवान महादेवांचा महिना। या महिन्यामध्ये आपण श्रावणी सोमवार करतो, महादेवाची पूजा करतो, अभिषेक करतो, पण त्याचबरोबर श्रावणातले शुक्रवार सुद्धा महिलांसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात। विशेष करून आपल्या मुलांच्या सुखासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्यावर कोणतंही संकट येऊ नये म्हणून अनेक घरांमध्ये ज्योती मातेची पूजा केली जाते। ज्योतीला जिवंतिका असेही म्हटलं जातं। ही पूजा आपल्या मुलांचं रक्षण व्हावं, त्यांना सुख समाधान मिळावं, त्यांच्या आयुष्यात चांगली प्रगती व्हावी या भावनेने आपल्याला करायची आहे। आता बघा, ज्यांनी आज ज्योती मातेचं व्रत केलं असेल त्यांनी तर पूजा नक्कीच करायची आहे आणि काही कारणामुळे तुम्हाला व्रत करता आले नसेल तर काही हरकत नाही। श्रद्धेने ज्योती मातेची पूजा केली, तिच्यासमोर मुलांसाठी प्रार्थना केली तरी तुम्ही हा दिवस भक्तीने साजरा करू शकता। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोपा उपाय सांगणार आहे। हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता। मुलावर आलेली संकटे, अडचणी, विघ्न दूर व्हावीत, मुलांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांच्या आयुष्यात सुख समाधान राहावं या श्रद्धेने आपल्याला हा उपाय करायचा आहे। आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार काही लागत नाही, घरामध्ये सहज उपलब्ध होईल अशाच वस्तू वापरायच्या आहेत। मुलावरून नेमकं काय ओवाळायचं आहे, किती वेळा ओवाळायचं आहे आणि ते ओवाळल्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता बघा, श्रावणातील शुक्रवार हा माता लक्ष्मी आणि ज्योती मातेच्या पूजेसाठी विशेष मानला जातो। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी, घरातल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं आणि घरामध्ये कायम सकारात्मक वातावरण राहावं या भावनेने या दिवशी पूजा केली जाते। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, आजचा उपाय कोणत्या वेळेला करायचा आहे। तर बघा, तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळेला करू शकता। साधारण संध्याकाळी 6 वाजल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। पण बघा, शक्य असेल तर संध्याकाळची वेळ निवडा। घरामध्ये पूजा अर्चा करून देवासमोर दिवा लावून शांत मनाने हा उपाय करा। आता ज्योती मातेबद्दलची एक कथा आपल्या परंपरेमध्ये सांगितली जाते। जरा नावाची एक राक्षसी होती। एका राजाला 2 वेगवेगळ्या भागामध्ये जन्मलेलं बाळ मिळालं आणि ते बाळ जिवंत राहणार नाही असं समजून त्याला नगराबाहेर टाकण्यात आलं। त्यावेळी जरा राक्षसीने त्या बाळाचे दोन्ही भाग एकत्र केले आणि त्या बाळाला जीवदान मिळालं, म्हणून त्या मुलाचं नाव जरासंध असं पडलं, अशी कथा सांगितली जाते। त्यानंतर पुढे मुलांचं रक्षण करणारी माता म्हणून मानली जाऊ लागली आणि तिची पूजा घराघरामध्ये केली जाऊ लागली। म्हणूनच श्रावण महिन्यात शुक्रवारच्या दिवशी ज्योती मातेची पूजा करण्याची परंपरा आहे। म्हणूनच ज्या आईला घरामध्ये मुलं आहेत त्यांनी शक्य असेल तर श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी ज्योती मातेची पूजा करावी। आणि बघा, तुमच्या घरामध्ये जर ज्योती मातेचा फोटो नसेल तर गुगलवर फोटो तुम्ही सर्च मारा आणि त्याची प्रिंट मारून आणून तुम्ही तुमच्या देवघराजवळ जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्ही हा फोटो लावू शकता। त्यानंतर त्या फोटोला हळदी, कुंकू, फुलं, अक्षता, दुर्वा तसंच आघाड्याची पानं सुद्धा अर्पण करायची आहेत। त्यानंतर फुलाची माळ अर्पण करायची आहे, गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि दोन्ही हात जोडून आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी, मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी, मुलावर कोणतेही वाईट संकट येऊ नये, विघ्न अडचणी येऊ नये यासाठी ज्योती मातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे। आता बघा, या दिवशी आपल्याला मुलांसाठी एक छोटासा उपाय सुद्धा करायचा आहे। हा उपाय तुम्ही तुमच्या घरातल्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत करू शकता। तुमची मुलं बाहेर गावी असतील तरी त्यांच्या नावाने हा उपाय तुम्ही करू शकता। मुलगा असो किंवा मुलगी असो, दोघांसाठी सुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न झालेलं असेल, ते वेगळ्या घरात राहत असतील तरी सुद्धा त्यांच्या सुखासाठी, आरोग्यासाठी आणि प्रगतीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता। आता बघा, सर्वप्रथम आपल्या घरामध्ये ज्योती मातेची पूजा करून घ्यायची आहे। तुम्ही व्रत करत नसाल तरी काही हरकत नाही, पण ज्योती मातेची पूजा नक्की करायची आहे।
छान तुपाचा दिवा लावायचा आहे. धूप, दीप आणि अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या मुलांना एका पाटावर बसवायचं आहे किंवा मग आसनावर बसवायचं आहे. मुलं तुमच्यासोबत नसतील तर त्यांच्या नावाने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये तेलाचा एक दिवा लावायचा आहे. तिथे तुपाचा दिवा वापरायचा नाही, तेलाचा दिवाच आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षता आणि फुलं घ्यायची आहेत. 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम बघा, मुलांच्या कपाळाला गंध लावायचा आहे, अक्षता लावायच्या आहेत आणि फुलं अर्पण करायची आहेत. त्यानंतर त्या ताटामधल्या दिव्याने मुलांचं औक्षण करून घ्यायचं आहे. आता त्या 2 अखंड लवंगा आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि ज्या पद्धतीने घड्याळाचा काटा फिरतो त्या दिशेने मुलावरून त्या 2 लवंगा तुम्हाला 3 वेळा ओवाळून घ्यायच्या आहेत. 3 वेळा ओवाळून झाल्यानंतर एक पंती घ्यायची आहे किंवा मग एखादी छोटी प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये या 2 लवंगा आणि 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्या जाळून टाकायच्या आहेत. लवंग आपल्या स्वयंपाकघरात नेहमी वापरली जाते. पूजेमध्ये सुद्धा लवंगेला खूप महत्त्व आहे. लवंगेमुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते. म्हणूनच आजच्या दिवशी आपल्या मुलांवरून 2 लवंगा ओवाळून त्या जाळून टाकायच्या आहेत. मुलांना कोणाची वाईट नजर लागली असेल, बाहेर गेल्यामुळे त्यांच्यावर काही नकारात्मक ऊर्जा आली असेल तर ती दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. बऱ्याच वेळा आपण बघतो आपली मुलं एकदम व्यवस्थित असतात आणि अचानक चिडचिड करू लागतात, किरकिर करतात आणि त्यांना काहीतरी त्रास होत असतो. अशा वेळी आईने आजचा हा छोटासा उपाय आपल्या मुलांसाठी नक्की करायचा आहे. आता बघा, जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या लवंगा घ्यायच्या आहेत. म्हणजे एका मुलासाठी 2 लवंगा आणि दुसऱ्या मुलांसाठी 2 लवंगा. अशा पद्धतीने तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत आणि सगळ्या लवंगा एकत्र ओवाळून तुम्ही एकत्र जाळू शकता. आता जर तुमची मुलं तुमच्यापासून दूर राहत असतील, बाहेर गावी राहत असतील तर अशा वेळी मुलावरून प्रत्यक्ष लवंगा तुम्हाला ओवाळता येणार नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम त्या तेलाच्या दिव्याने 4ही दिशांना ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या लवंगा तुम्ही घेतल्या आहेत त्या लवंगासुद्धा 4ही दिशांना ओवाळून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या लवंगा कापुरासोबत जाळून टाकायच्या आहेत. तसंच आजच्या दिवशी तुम्हाला जिवती मातेची आरतीसुद्धा करायची आहे आणि शक्य असेल तर ही आरती आपल्या मुलांकडून करून घ्यायची आहे. तुमची मुलं मोठी असतील तर आरतीचं ताट त्यांच्या हातामध्ये द्यायचं आहे. दिवा लावून किंवा कापूर लावून त्यांच्याकडून जिवती मातेची आरती करून घ्यायची आहे. तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आरती म्हणायची आहे. जिवती मातेची आरती तुम्हाला गुगलवर किंवा यूट्यूबवर सहज मिळून जाईल. ती आरती लावायची आहे आणि आपल्या मुलांसोबत जिवती मातेची आरती करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी तुम्हाला मुलांकडून एक श्लोकसुद्धा म्हणून घ्यायचा आहे. मुलं मोठी असतील तर मुलांकडून हा श्लोक नक्की म्हणून घ्या आणि जर मुलं लहान असतील तर तुम्ही स्वतः हा श्लोक म्हटला तरी देखील चालेल. श्लोक असा आहे: जरे जीविंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते. हा श्लोक आजच्या दिवशी म्हणून घ्यायचा आहे. कमीत कमी एकदा तरी या श्लोकाचं पठण करायचं आहे. तसंच बघा, आज तुम्हाला शक्य असेल तर जिवती मातेची ओटीसुद्धा भरायची आहे. आज शक्य नसेल तर श्रावण महिन्यातील कोणत्याही शुक्रवारी तुम्ही जिवती मातेची ओटी भरू शकता. श्रावण महिन्यामध्ये जिवती मातेची ओटी भरायची असते. तर अशा पद्धतीने आज श्रावण महिन्यातील पहिल्या शुक्रवारी तुम्हाला जिवती मातेची पूजा करायची आहे. मुलांसाठी हा छोटासा उपाय करायचा आहे, आरती करायची आहे आणि त्यांच्याकडून हा श्लोक तुम्हाला म्हणून घ्यायचा आहे. मुलं नेहमी सुखी राहावीत, त्यांचे आरोग्य चांगलं राहावं, त्यांची भरभरून प्रगती व्हावी, त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, हीच आपल्याला जिवती मातेकडे प्रार्थना करायची आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.